नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. संध्याकाळची चहाची वेळ असेल आणि काहीतरी कुरकुरीत खावंसं वाटत असलं तर आपल्या डोळ्यासमोर येतात ती म्हणजे गरम गरम भजी. नेहमीच आपण कांद्याची खेकडा भजी बनवतो, पण आज कांद्याची भजी न बनवता अतिशय कुरकुरीत आणि चविष्ट अशी कोबीची भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक मध्यम आकाराचा कोबीमधला अर्धा कोबी या पद्धतीने लांबट पातळ असा चिरून घेतलेला आहे. आता आपण भजीसाठी पीठ भिजवून घेऊयात. चिरलेला कोबी एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे. एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं बेसन पीठ घालूया. चार चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. भजी छान कुरकुरीत होतात. अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून ओवा हातावर चोळून घालूयात. भजीला स्वाद छान येतो. अर्धा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालूयात. ठेचा नसेल तर 3-4 हिरव्या मिरच्या, 2-3 लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घ्या. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात. मिक्स केल्यावर आपल्याला पिठाचा अंदाज घेता येईल. पीठ कमी वाटत आहे म्हणून आणखीन थोडं पीठ घालूया. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालूया आणि पीठ भिजवून घेऊया. कोबीला मिठामुळे पटकन पाणी सुटतं म्हणून भजीसाठी पीठ भिजवत असताना थोडं थोडं पाणी घालायचं आहे. भजीसाठी आपल्याला आणखीन पिठाची आवश्यकता असल्यामुळे आणखीन पीठ याच्यामध्ये घालूया. साधारण पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. एकूण 1.25 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. भजीसाठी पीठ आपलं तयार झालं आहे. हे बघा. गॅसच्या मोठ्या आचेवर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. तेल तापलं की पिठामध्ये चिमटीत बसेल एवढाच खायचा सोडा घालून मिक्स करून घेऊयात. खायचा सोडा घालणार असाल तर कडकडीत तेलाचं मोहन पिठामध्ये घालायचं नाही आहे. खायचा सोडा किंवा कडकडीत तेलाचं मोहन दोन्हीपैकी एकच घालायचं आहे, अन्यथा भजी खूप तेल शोषून घेतील. हाताच्या मदतीने या पद्धतीने भजी तेलामध्ये सोडूयात म्हणजे छान खेकड्यासारखा आकार येईल. भजी तेलामध्ये सोडत असताना गॅसची आच कमी करायची आहे आणि भजी तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची आच मध्यम ठेवायची आहे. झाऱ्याच्या मदतीने भजी अलटून पलटून छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात. 5 ते 7 मिनिटांमध्ये भजी आपली दोन्ही बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून झाले आहेत. बघा, दिसतायत ना कांद्याच्या खेकडा भजीसारखीच ही कोबीची कुरकुरीत भजी. याच पद्धतीने सर्व मिश्रणाची भजी सोडून सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. भजी आहे म्हटल्यावर तळलेल्या मिरच्या ह्या आल्याच. गॅस बंद करून मग हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालायच्या आहेत, नाहीतर मिरच्या तेलामधून बाहेर उडतात. गरम गरम कोबीची कुरकुरीत भजी, तळलेल्या मिरच्या आणि सोबत फक्कड चहा, मजाच येईल. चला तर मग नुसतं रेसिपी पाहू नका. लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.